छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या कलेची देवता नटेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत करून या गावाने गेली 2 वर्ष या विश्वाच्या भगवंताला इथे आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकसंख्येच्या या गावाने या परमात्म्याला या ठिकाणी आणून विराजमान केलेले त्या हनुमंत बळीराजाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। माझ्या समोर बसलेल्या रसिक बांधवांना त्याचबरोबर या गावाने या जत्रेचं औचित्य साधून गेल्या 2 वर्षापासून आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी हरजितीचा सामना करण्याची सुसंधी या ठिकाणी दिली, उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी या माहू गावातील तिन्ही हनुमंत मंडळ, महिला मंडळ, बाळगोपाल मंडळ या तिन्ही मंडळाचा दोन्ही कलावंतांच्या वतीने ऋणी आहे। माझ्या समोर आज या ठिकाणी पंच मायबाप आहेत। आम्ही दोन्ही कलावंताने आमची प्रश्नाची प्रत त्याचबरोबर त्याचे उत्तर आणि त्या उत्तराचा ग्रंथ मायबाप पंचांकडे ठेवलेला आहे। मायबाप जो निर्णय देतील तो आम्ही दोन्ही कलावंत अगदी राजीखुशीने मान्य करण्यात तयार आहोत। माझ्या रसिक बांधवांनो, ही या कोकणातील लोककला लोप पावत चाललेली आहे आणि या लोप पावत चाललेल्या कलेला ऊर्जावस्थेमध्ये नेण्याचं काम आपल्यासारख्या थोर विचारवंतांनी केले। त्याबद्दल मी या गावाचं पुन्हा शतशः आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला कला करण्याची संधी दिली। त्या कलेचा घेऊन आपली जी वेळेवाकडी सेवा केली करणार आहोत। माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांनी आपली कला या ठिकाणी सादर केली। त्यात त्यांना जसं तुम्ही आश्रय दिलात तसंच या पामराला आपला आश्रय मिळावा अशी आपल्याकडे नम्र प्रार्थना करून आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो।
परिदेव शोधून कोणी न पाहे जगी मानले देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती तेहीच मोठी ओम नमो जी शिवाय अपरिमिता आदि अनादि माया चिदा पूर्ण ब्रह्म शाश्वता हे रमदाता जगद्गुरु ज्योतिर्मय पुराण पुरुषा आनंद विनाशा माया चक्रजाला विनाशा आनंद वेशा जगन्माता मनोजव मनोकुलवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठानं वातात्मजं मानरथ मुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हॅलो हॅलो माझे वंदन देवगणाला नित्य हर्ष विमाज मनाला माझे वंदन देवगणाला नित्य हर्ष विमाज मनाला Hey!
देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला गणये 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 वंदन देवगणाला वंदन देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला गणये
अंग भरू दे आदरणाला माझे वंदन देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला गणये 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 माझे वंदन देवगणाला माझे वंदन देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला गणये गणये माझे वंदन देवगणाला देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला माझ्या मनाला माझे वंदन देवगणाला नित्य हर्ष माझ्या मनाला गणये 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 गणये
काय माहिती आहे का? मला माहिती आहे आपण खूप वर्षानंतर भेटलोय. हा, कशासाठी ते पण मला माहिती आहे. त्याच्यासाठी आजचा हा जो काय बाजार आपण बाजाराला निघालोय हा जाणार आहोत हा त्या बाजारासाठी तू मला बोलावणार आहेस. हा आणि त्याच्यासाठीच तुला बोलवलंय. त्याच्यासाठीच मी आले. आले ना? आले आले. पण आपण जाऊन बाजार होईल का? आपण जाऊन बाजार होणार 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 आहे. आपण हा, आपण जाऊन बाजार होईल का? बाजार होईल. हा, कारण आता आपल्या मावशीवरती काय भरोसा नाही. का? कारण ही आमची मावशी आहे ना, ही झाली चुगल्याखोर. काय म्हणते? ही आमची मावशी झाली चुगल्याखोर. इकडच्या चुगल्या तिकडे करायच्या. अगं, पण अशा मावशीला आपला घेऊन चालेल का? चालणार नाही. पण आजचा हा जो बाजार आपण करणार आहोत हा, त्याच्यामध्ये आपल्याला आपली विश्वासातली मावशी घेऊन जायचं. ते आपल्या विश्वासामध्ये असलेली मावशी आपल्याला घेऊन जायची आहे. अगं, पण आता काय म्हटलीस माहिती आहे का? हा. आता चुगल्या पण मावशी म्हणून म्हटलीस. आता चुगल्याखोर हा तिचा स्वभावच झालाय. हा, पण तिला बाजाराचा अनुभव असल्यामुळे आपल्याला तिला बाजाराला घेऊन जायचं आहे. तरी ती चालेल का? चालेल. हा, मग हा. हे बोला उत्तर. बोलावून घेतो. अगं ये मावशी का मावशी. मी काय बोलतोय बुवा, आता प्रतिस्पर्धी शाहिरांची मावशी काय शान्या थापत होती. हा, मला वाटतं आपली मावशी शान बसते तोंडाला. काय माहिती आहे का? हा अगं, ती आईची मावशी होती ना? हा ती चुगल्या करणाऱ्या मावशीच्या तोंडाला शान बसते असं म्हणतोय मी. असं आहे का? हा आता शानाच्या गौऱ्या की शानाचं शान हा, ते आपण बाजारामध्ये सगळा उलगडा करूच. बरोबर. हा हा, मग मावशीला बोलूया ना. बोलूया, वेळ झालेला आहे. हा हा. ए, मावशी गं! ये. ये. हा मावशीबाई, हा, काय बोलिलो? आमच्या मुली मुलींचा विचार ठरलाय मथुरेचा बाजार. आणि या बाजाराची मला 1 वर्षापूर्वीच कल्पना होती. 1 वर्षापूर्वीच कल्पना होती. हा, म्हणून हे दही दुधाचे माठ हा मी बरोबर घेऊनच आली आहे. पण मावशी, हा, काय म्हणते? तुमच्या आळीला अशा अनेक मावश्या आहेत ज्या आमच्या परिचयाच्या आहेत. असोय पण त्यातली एक आमच्याच मावशीला चुगल्या करायची सवय. असोय तू त्यातली नाही ना. मी नाही घातली. म्हणजे तुझ्यावरती विश्वास ठेवून हा आम्ही जो आजचा बाजार आहे तो करू शकतो. हा, हा तर त्या बाजाराला तुला यायला पाहिजे अशी आमची या मुलींची इच्छा आहे. बरोबर. आणि जसं हा बाजार कसा करायचा? बाजार मावशी तू सांगशील त्या पद्धतीने करू. असोय आणि आपल्या प्रतिस्पर्धी शाहिरांनी जसा बाजार केलाय हा, त्या बाजारासारखाच बाजार त्यांना करून दाखवायचा आहे. असोय हा हा, असं म्हणून तुला बोललो. हॅलो. अगं, मावशी आणि बाई, म्हणून तुला बोलायला अगं, त्याच्यासाठी तुला बोलवलंय. हा, हा, चला तर बाजाराला. जाणार कसं? कसं? काय सांगितलं का, घेतलं काय सांगायला पाहिजे ना. हा, काय मावशी, हा, काय म्हणते? आम्ही सगळ्यांनी दही दुधाचे माठ घेतलेत. असोय तू त्या गोमूत्रामध्ये बुडवून शान नाही ना घेतलायस. नाही 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 नाही. हा? नाहीतर आजच्या बाजाराला हा, गोमूत्रामध्ये शेणात गौऱ्या बुडवून हा, त्या शेणात आता शेण गाईचं गुराचं ते शेण हा. त्या शेणाच्या आपण गौऱ्या छाप असोय आपण काय करतो बुवा गौऱ्या. गौऱ्या आपण करतो हा, उद्या थांबतो. थापतो. हा, त्याचं शान कसं करणार हो. हा, त्याचं शान करता येत नाही. नाही नाही नाही. हा, तर व्हायला काय म्हणताय? आणि हा जो तुम्ही हा, प्रतिस्पर्धी शाहिरांनी जो आपला बाजार केला गेला. ते म्हणतायत की आम्ही त्या शान ज्या शेण्या आहेत हा, त्या आम्ही त्या गोमूत्रामध्ये हा, बुडवून बाजाराला निघालो विकायला. असोय पण शाहीर हा,
तुमचं हे गोमूत्र तुम्ही सांगताय ना, हे काही सगळंच असं पवित्र नाही हो. कारण त्या गाईला देखील ऋतुकाळ येतो. गोमूत्रामध्ये तुम्ही गोऱ्या ते शेण बुडवताय, ते गोमूत्र पण पवित्र करण्यासाठी त्याचा आधी पंचामृत तयार करावं लागतो. त्या गोमूत्रामध्ये तुम्हाला काय मिक्स करायचं आहे? दूध, दही, साखर आणि गोमूत्र जेव्हा मिक्स करतो तेव्हा गोमूत्र पवित्र होतं. बरोबर. तेव्हा तुम्ही माझ्या आमच्या तुम्ही बोलताय की शान घेऊन चाललाय, ज्या गाई गुरांनी मागून टाकलेले ते पण पवित्रच आहे. त्याला देखील आपण घर जेव्हा सण उत्सव येतो तेव्हा ते शेणाचा आपण सारवण करायला घेतो. तेव्हा आपण ह्या सगळ्या पद्धतीने आपण बाजार करायचाच आहे. पुढे कसं माहितीये ना का? हा चला घ्या मुलीनो, आता बाजारात जायचं खरं, त्यासाठी काय घेतलं ते सांगावं लागतं ना मावशीबाई. आम्ही दही दूध लोणीचाच बाजार करणार आहोत, तेव्हा आम्ही हेच घेतलंय. आपल्याकडे आता वेळ अपुरा असल्यामुळं आपण बाजाराची सरळ वाढ धरूया. काय म्हणतो माहितीये का? एक मिनिट. भक्ती मानी त्या कनयाची, राधा म्हणे मी अनयाचे, भक्ती म्हणी त्या कनयाचे, प्रेम रंगात रंगून गेले काशी तेलाचे. एक मिनिट. काशी अशी तेलाची. आणि कसा माहितीये का? हा गवळण कुणाचा माहितीये ना? सुनंद गवळण माळ्याचे, 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 सुनंद गवळण माळ्याचे. राधा मी याची भक्ती म्हणे त्या कन्हैयाची, आणि प्रेम रंगात रंगून गेल्या काशी अशी तेल्याची, आणि सुनंदा गवळण मी मायाची. माळी बुवांची नाही हो, नाहीतर शाहिरांनी आमच्या प्रवीण बुवांनी, आमचे लाडके शाहीर आहेत ना प्रवीण बुवा, त्यांनी आम्हाला काहीतरी असे 4-5 प्रश्न आम्हाला सोडून गेले. आम्ही त्यांच्याकडे पण पाठीमागे आम्ही येणारच आहोत. आणि जसे प्रवीण बुवाने आम्हाला प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्याला आम्ही या अवश्य देणार, बाजारामध्ये त्याला देणारच आहोत. अहो राधा मी आले याची भक्ती म्हणी त्या कन्हैयाची, शाहीर बोललेच होते. कृष्णाच्या मनी राधा होते, राधाच्या मनात श्रीकृष्ण होता आमचा बुवा, राधेच्या मनामध्ये होता. आणि ध्याने म्हणे ती श्रीकृष्णाचं ध्यान करायचे. पुढे कसं माहितीये का? श्रीमुख पाहुण सारे देह भान, पाचवी गवळण श्री हरी पाण्या वाट धरते यमुनेचे, सुनंद गवळण माळ्याचे, सुनंद गवळण माळ्याचे, सुनंद गवळण
आणि विसरून गेल्या डोळे होते विरजना गोड असा धंदा या करती गोविंद गोविंद घ्या म्हणते. कसं आहे ना हे श्रीमुख पाहण्यासाठी काय बोललो मावशीबाई काय म्हटलं राधा कृष्णाच्या मनात नाही राधेच्या मनात कृष्ण होता होय. आणि या कृष्णाचा श्रीमुख पाहण्यासाठी ह्या ज्या गोकुळवासी गवळणी होत्या त्या तिकडे यमुनेच्या वाट धरायच्या की हा काना कधी येतोय आणि आम्ही त्याला कधी बघतोय अशी त्याला चलबिचल व्हायची कळलं ना. गोकुळ नगरीच्या आम्ही गवळणे घराबाहेर पडलं सासूला करते विनवणे. गोकुळ नगरीच्या आम्ही गवळणे घराबाहेर पडलं सासूला करते विनवणे. घराबाहेर पडलं सासूला घराबाहेर पडण्या सासूला करते विनवणी. या कानाचे मुख कधी एकदा मी पाहते असं तिच्या मनामध्ये जेव्हा होते त्यावेळेस त्या सासूला विनवणी करावी लागते. वा तर काय माहितीये का पण ही सासू पण एकदम धीट ती काय ह्यांना सोडायची नाही म्हणून ह्या काय करायच्या ह्या ज्या सुरा होत्या ना त्यावेळच्या ह्या भरलेल्या घागरी रिकाम्या करायच्या आणि सासूला बोलायची मी आले का घागर रिकामे आहे ना यमुनेकडे जाते नी भरून घेऊन येते का परंतु कशासाठी त्या कानाला बघण्यासाठी. पुढे कसं माहितीये ना श्रीकृष्णाचं ध्यान तिच्या मनामध्ये एवढं रंगलं की ती गायीची धारा काढण्यासाठी गोठ्यामध्ये गेली पण धार काढायला ती बसली बाईला खाली. अशा ह्या आमच्या श्रीकृष्णाचा महिमा आहे. पुढे कसं व्हायचं ना
सुनीला आणि महेंद्र वैभव सुशांत आणि गणेशा तरुण पोर पाल्याने सुनत गवया अशा प्रकारे हे आपल्याला बाजाराला जायचंय मावशी. अगं मावशी बाई हा. काय माहितीये का आजची जी मावशी आहे ना हा ती प्रावीण्य आहे. कारण काय माहितीये का हा. तिच्या नावात प्रवीण आहे. नावातच नवीन आहे. हा त्याच्यामुळे ते प्रावीण्य आहे. पण बुवा हा. प्रवीण बुवा जाताना काय बोलले माहित आहे काय? हा म्हटले अटका मटका अटका याचं पुढचं तुम्ही सकाराम बुवा तुम्ही आल्याच्या नंतर मला त्याचा सांगा पुढचं. प्रवीण बुवा कसं आहे ना अटक मटक चवळी चटक चवळी लाली गोड गोड जिमेला आला गोड गोड तिथे होता रामेचं पोर राम्याचा पोर काय उठे ना जागचा पावडा उठे ना राम्याच्या पोरात गळ्यात काय अंडा मंडा कुराट दंडा आणि प्रवीणाबाईच्या गळ्यात गंडा. काय माहितीये का हा. अगं ही आजची मावशी आहे हा. ना ती सगुण मावशी आहे. जाऊ मावशी म्हणलं ना हा. त्याच्यामुळे आपल्याला सगुणाबाई जागा दुर्गुला जाता येणार नाही. नाही नाही हा. वा हा ऐका हा काटविलकर बुवा हा आता बोलून गेले. गेले कुठल्या बारीत आले की हंबीरराव पुरुषाची लक्षणे सांगते. तर बुवा ऐका पुरुषाची 5 लक्षणे आली. एक योग्य व्यक्ती दान देणारा आणि दुसरा म्हणजे मुलांवरती प्रेम करणारा. धर्म अर्थ ते उद्दिष्ट आहे. हा. हा. काय करू नका. योग्य व्यक्ती दान देणारा अरे आणि गुणांवरती प्रेम करणारा बरोबर आणि तिसरा बंधुजनात योग्य वाटणी करणारा. वाटणी करणारा हा. आणि चौथा शास्त्राचे ज्ञान असणारा आणि पाचवा लक्षण काय आहे की रणांगणात शौर्य गाजवणारा. शौर्य गाजवणारा. पुरुषाचे 5 लक्षण आहे आणि ही सगळी लक्षणं आमच्यात ठासून भरलेली भरलेले आहे. हा. हे पुढे कसं आहे? हा. हा. चला तर बाजाराला आपण निघूया. दही घ्या दही घ्या दही आद्या अमित सुर्वे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक आले आहे. नाचणाऱ्या मुलांसाठी गवळणीसाठी खूप छान दिसतात. किरण माळी आपल्याला आहे की सांगताय सुशील उतेकरांचं की ढोलकी आजो थोडे जोरात वाजवा. अरे हो येतात दुपार या दुपारीचा धक्क्याने 2 ग्रामाचा पुष्कळ शहर चालवला. इकडे तिकडे अत्याचार बाजू लागले. गोष्टींचे हो बंद पडू लागले. म्हणूनच दुसरी गायचं सूक्ष्म रूप धारण करून माझा शंका आली आणि म्हणाली तेव्हा मला या संकटातून वाचव. म्हणून त्या दुष्टांचा सहार करण्यासाठी येथे आठवा रूप घेऊन प्रगटलो आहे. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? पेंद्या 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 रे पेंद्या 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 रे पेंद्या 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 रे.
अरे अरे काना तुला सांगू मी काय, सांगू मी काय, हरवली माझी कपिला गाय. अरे अरे काना तुला सांगू मी काय, सांगू मी काय, हरवली माझी कपिला गाय. आपल्या गोकुळातून 16,108 गवळणींचा मेळा मोठ्या थाटामाटाने त्या दुष्ट कंसमध्ये निघालेला आहे. काय करताय म्हणता? त्यांना अडवून त्याच्याकडून आशीर्वाद घेण्याचं काम मीच करू शकतो. आली गोकुळातून चालली मथुरेला प्रतिबंध आहे आणि प्रतिबंध करणारे मी स्वतः श्रीमेधावरकर संगडे पेंद्या. असुबाई, तुमची थोडक्यात ओळख सांगा. पेंद्या, तू रस्ता अडवला आलायस बरोबर ना, हा. पण तुझ्याची काय पुरुषाची लक्षणं घेऊन आलायस ना. समाजून आलोय. अरे शाहीर, शाळेमध्ये आलो नाही. तुम्ही नक्की पेंदे आहात ना? होय. मावशीबाई, काय म्हणताय? शाहीराने अख्खा बाजार केला, पण बाजारात चालत जाताना अख्खा चिखल गेला. काय म्हणताय? अख्खा चिखल गेला. शाहीर, श्रीकृष्ण वाचताना गोकुळामध्ये आपल्याला सुदामा कुठे आढळतो? काय माहितीये का? हा. तू आल्यानंतर सांगतील. सांगते. हा. अहो, श्रीकृष्णाचे सवंगडी पेंद्या, लांगड्या, बोबड्या, मांद्या हे होते. सुदामा कुठे होता हो? सुदामा संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये त्याला भेटलेला त्याचा सखा होता, मित्र होता. संदीपानी ऋषींच्या आश्रमात भगवंताची हा. आणि त्या सुदामाची भेट भेट झाली. हा. तो त्यावेळेस गोकुळामध्ये कुठे होता? गोकुळामध्ये त्यावेळेस मात्र नव्हता. नव्हता हो. आणि 16,108 गवळणी. हा. अहो, गोकुळातल्या त्या 10-12 गवळणी. हो. 16,108 गवळणींमध्ये एक मावशी कशी बोलेल हो? हा. नाही ना. नाही नाही. हो, 108 गवळ्या जागा नाही पाहिजे ना ते राहायला. श्रीकृष्णाने त्या 16,108 कोणी पकडून घेऊन गेल्या होत्या? त्या गवळणी नव्हत्या. नरकासुराने त्यांना बंदिस्त करून ठेवलेल्या त्या गवळणींना श्रीकृष्णाने सोडून आणला. बोलवून आणलं. पण तो त्यांना गोकुळात घेऊन नाही आला, तो त्यांना तिकडे द्वारकेमध्ये घेऊन गेला. असा हा सुदामाचा आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतो. बरोबर. त्याचा पेंड्या लांगड्या बोबड्या असा होतो. हा. त्याच्यामधला हा पेंड्या इथे आलाय मावशी असं हा. वाटतं आपल्याला. हा, बरं. तर पेंड्या. तुमची ओळख सांगा आधी. हा. कुठे ग तुम्ही जाता? कुठे ग तुम्ही जाता? अशी करून धावा अशी करून धावा धा. हाय बुटा शाहीर, काय पेंड्या आपल्याला काय माहितीये ना? काय कुठे ग तुम्ही जाता अशी करून धावा धाव. कशात? हा. ऐ, अडवीला रस्ता राहे पेंड्या माझं नाव. अडवीला रस्ता राहे पेंड्या माझं नाव. अडवीला रस्ता राहे पेंड्या माझं नाव. अडवीला रस्ता राहे पेंड्या माझं नाव.
असे हे पेंडे आहेत. पुढे कसं माहिती? हा. आहे. गोकुळ तुम्हा येणार नाही ओ तुम्हा येणार नाही असा करून कावा का असा करून कावा का हे बघा सुदामा, हे बघा पेंड्या, काय म्हणताय? हा अशा सांगण्याप्रमाणे तुला इथं बसून राहिलं पाहिजे. असं बाई, हे बघा पेंड्या, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही इथे बसून राहतो, परंतु तुम्हाला ठिकाण नाही. नमस्कार बेटा देवा, आशीर्वाद असतो पेंड्या. हे बघा देवा, या गवळीला कलमाच्या झाडाखाली बसवून ठेवलेलं आहे. तिथपर्यंत तुम्हाला बोललं आहे. ठीक आहे. प्रथम त्यांना आरोग्य देऊन पाहतो. आढळून पाहतो. हे मावशीबाई, कोणाला म्हणाला? तुलाच म्हणालो. मला वय होय, तो आली कुठे वाटी जाणार कुठे? मी आली गोकुळातून चालली मथुरेला. पण मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. प्रतिबंध करणारे आपण. मी स्वतः श्रीकृष्ण देव. असं वय. हे पहा देवा, हा, तुमची थोडक्यात ओळख सांगा. ऐक ना. हा. या भूतळी प्रगट झाला राजनंद यशोदेचा बाळा ग, नंदाचा विनंद लाला, राजनंद यशोदेचा बाळा ग, नंदाचा विनंद लाला. राजनंद यशोदेचा बाळा ग, नंदाचा विनंद लाला, राजनंद यशोदेचा बाळा ग, नंदाचा विनंद लाला. बंदी करण्यात त्यांना सोडविला माझा हात. माझा पिता बंदी करण्यात त्यांना सोडविला माझा हात. त्यांना सोडविला माझा हात. उघडीला त्या बंडीचा टाला ग, नंदाचा विनंद लाला, उघडीला बंदीचा टाला ग, नंदाचा विनंद लाला.
केलं माहितीये का? त्या बंदीचा टाळा उघडणारा तो मीच आहे. हा पुढे काय? वा, ऐका मगाशी मुखातून आले तर आता तोंडात वधूनच सांगते. हा काय माहिती आहे का? काय म्हणताय? तुम्ही अर्धवट तिच्या बोललात हा ते पूर्ण करून टाक. पूर्ण करून टाका. हा उत्तम पुरुषाची 4 उद्दिष्ट आहेत. उत्तम पुरुषाची 4 उद्दिष्ट आहेत. प्रथम कुठला आहे? धर्म. धर्म, दुसरा अर्थ. अर्थ तिसरा काम आणि चौथा मोक्ष. मोक्ष. हा वा पाटविलकर बुवा पुढच्या बारीत येतील. हा. अजून एखादा प्रश्न विचारतील. दुसऱ्या वारीत आम्ही पण देऊ. तुम्ही प्रवीण आहात हा. म्हणजे आम्ही पण तरवेज आहोत. तरवेज आहोत. गोवर्धन उचलेला करे साऱ्या प्रजाजनाला तारे. गोवर्धन उचलेला करे साऱ्या प्रजाजनाला तारे. साऱ्या प्रजाजनाला तारे. गोप सावंगाड्याचा कृपाळा ग नंदाचा मी नंदलाला. मावशीबाई अशी माझी ओळख आहे. तेव्हा मुलीनो देवाची ओळख आपल्याला पटलेली आहे. खरोखरच हे देव आहेत. तर आपल्याला देवाला शरण गेली पाहिजे. मावशीबाई हा देवाला शरण जाण्याआधी हा आम्हा या मुलींची देवाला एक विनवणी आहे. होय. हा काय आहे ते म्हणून टाका. विनविते श्रीधर विनविते श्रीधर सोडून कराने झाला उशिरा. विनविते श्रीधर सोडून कराने झाला उशिरा. हे श्रीकृष्ण देवा आम्ही तुला जोडून कर जोडून विनंती करतोय की आम्हाला जाऊ दे. आम्हाला खूप उशीर झालाय. पुढे कसं व्हायचं नाही. पोटासाठी मी करीते धंदा. पोटासाठी मी करीते धंदा. पोटासाठी मी करीते धंदा. पोटासाठी मी करीते धंदा.
सासू जावा माझ्या घरी निंदा धरी ते पदरा जोडून या करा अशी देवा आमची ही कळकळती तुम्हाला विनंती आहे आणि देवा आम्ही शरण आहोत. आणि प्रवीण बुवा आमचे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे या आम्ही दोन्ही शाहिराने आम्ही एकमेकांना हा जो प्रश्न आहे तो वर्षापूर्वीच दिलेला आहे. तरी देखील आम्ही विचार करून त्याच्यानंतर पुन्हा देखील साठी तो विचारत आहोत. सरते शेवटी दोन्ही शाहीर आपापल्या बुद्धिबळानुसार त्याचा विश्लेषण करणारच आहेत केलेलं आहेच. पंचांपर्यंत ते सगळं पोहोचलेलं आहे. पण आपण रसिक मायबाप या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी अगदी दूरवरून इथे उपस्थित आहात. तर तुमच्या माहितीसाठी आम्ही हा प्रश्न या ठिकाणी गात आहोत. निराकाराकार पाया रचला चिरे बंद रचला चिरे बंद आणि उभारले देऊळ देवळात बसविले नंदे आणि उभारले देऊळ देवळात बसविले नंदे हा काय म्हणाला काय म्हटलं निराकार आकार पाया रचला चिरे बंदी आणि उभारिले देऊळ देवळात बसविले नंदी. नंदी पुढे कसं माहिती आहे किल्ले कुलपे लावून देवळाची केली बांधू बंदे केली बांधू बंदे 21 वर्षाच्या वरती देवळात जाणार बंदे. आणि 21 वर्षाच्या वरती देवळात कैलासमध्ये काय म्हणाला माहितीये का काय म्हटलं किल्ले कुलुपे लावून देवळाची केली बंदोबंदी आणि पुढे आणि 21 वर्गाच्या वरती देऊळ जातो कैलासामध्ये. पुढे बघा हा दर्शन घेणार महिलांना बंदे अरे महिलांना बंदे बंदे जळे बंदे करणार कसे. आणि वक्र तुटले
देवाचे दर्शन घेणं आहे महिलांना बंदे. आणि शनीच्या वक्र दृष्टीने जाळली पत्नी हे कळणार कधी? गेलात गेलात कळणार पण आहे. हा जाण्याला बंदी आहे. हा कार्तिक स्वामी अय्यप्पा पद्मना मंदिरात बंदे. आणि हजी अली दर्ग्यात महिलांना बाहेर नमाज पडण्यास बंदी. तुम्ही जर कधी तिकडे गेलात हजी अलीला तर त्या आतून नाही. हा पुढे कसं आहे? पंढरपुराचा पांडुरंग आहे उभा विठेवर. पंढरपूरचा पांडुरंग आहे उभा विठेवरी आणि आषाढी कार्तिकी भक्तजन पायी करते हो वारी. पुढे कसं माहिती? नामाचा गजर घुमतो रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. विठ्ठल नामाचा गजर घुमतो रामकृष्ण हरी हरी आणि माया माऊली नाऊन सावली चालत असे पंढरपुरी. पुढे यवनानी एक मंदिर पाहिले मूर्ती फोडली राव. मूर्ती फोडली राव. मंदिर पाडले मूर्ती फोडली राव आणि झाला हाहाकार भक्तजन घेती बाबाकडे धाव. पुढे कसं माहिती? मूर्ती बाबाने सांगा त्यांचे नाव.
त्याचे नाव आणि बाबांनी सांगा त्याचे नाव आणि कोण्या देवाची मूर्ती होती काय बोलली राव. हा पुढे कसं माहितीये तुकाराम वस्ताद आमचे चरण त्यांचे वंदे चरण त्यांचे वंदे गोविंद नामदेव सदा अनंत देवर नामदेव आणि गोविंद नामदेव सदा अनंत देवर नामदेव. काय म्हणाला माहितीये का तुकाराम वस्तादामचे चरण त्यांचे वंदे आणि गोविंद नामाचे आशीर्वाद सका अनंत तरतो रानामध्ये. असा हा आमचा प्रतिस्पर्धी शाहिरांना विचारलेला हा प्रश्न आहे. हा उतेकरवाडे या ग्रामस्थ महिला बाळगोपाळ या सर्वांच्या वतीने आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी हरजितीची बारी देऊन आम्हाला उपकृत केलेले आहे. गेल्या वर्षी आम्ही प्रश्नाची प्रत दोघांनी एकमेकाला दिलेली आहे. प्रश्न गेल्या वर्षाचेच आहेत. बराचसा कालावधी आम्हाला त्याचा संशोधन करण्यासाठी मिळाला. आम्ही आमच्या बुद्धिमत्तेला पटेल अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहोत. पंच मायबाप हो, आपण आमचे परीक्षक आहात आणि या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की चूक आहे याची परीक्षा करून आपण ते लोकांना सांगणार आहात. आमच्या अल्पमत मताने आम्ही आता आपल्या आदेशानुसार त्या प्रश्नाचे उत्तर देत आहोत. माझे खऱ्या अर्थाने पुढील बारी जी आहे, भगवंत या ठिकाणी विराजमान या सगळ्यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी जे राम भक्त आहेत खऱ्या अर्थाने त्यांचं सुश्वर भजन ऐकल्यानंतर त्या भगवंताला पण वाटलं असेल रामाच्या ठिकाणी आपण शिवक म्हणून होऊन जावं. तो हनुमंतराया त्या गावाने या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेला आहे आणि म्हणून आजच्या या प्रश्नाचं उत्तर मी देताना माझे प्रतिस्पर्धी कुठे असतील तर त्यांनी आमच्या समोर यावं असे मी त्यांना नम्र प्रार्थना करतो. प्रश्न आम्हाला असा मिळाला होता की 4 सुनांची नावे सांगा. त्यांना 4 सुनांनी 4 गुणले त्यांची नावे सांगून त्यांच्या बापांची नावे सांगा. तिसरा प्रश्न त्यांनी त्याच असा विचारला की 4 सुनांनी अवतार घेतला त्याचे कारण सांगा. आणि चौथा प्रश्न असा आहे की तयाना कोणी वंदिले त्यांची नावे सांगा. आमच्या बुद्धिमत्तेला आमच्या वाचनातून मिळालेल्या आमच्या या अल्पबुद्धीला असं जे काही आम्हाला मिळालंय सापडलंय तुमच्या आणि त्यांनी टीप अशी लिहिली होती की अध्याय 42 मध्ये पटवा. आम्हाला जसं मिळालंय तसं आम्ही जसं पंचाने आम्हाला विनंती केली आम्ही प्रश्नाचं उत्तर देत आहोत.
4 सुनांची नावे सांगा. त्या 4 सुनांची नावे अशी आहेत: सुशीला, सुरभी, बहुला आणि कपिला. ही 4 सुनांची नावं थोडक्यात आहेत. सुशीला, सुरभी, बहुला आणि कपिला. त्याच्या पुढचा प्रश्न जो असा आहे, 4 सुनांना 4 गुणाने त्यांची नावे सांगून त्यांच्या बापांची नावे सांगा. त्यांच्या बापांची नावे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध अशी त्या 4 सुनांच्या बापांची नावे आहेत. 4 सुनांनी 4 गुणले. त्यांची नावे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. त्यांच्या बापांची नावे अशी आहेत: विष्णू आणि नंदिकेश्वर. प्रश्न क्रमांक 3 त्याने असा विचारला होता की 4 सुनांनी अवतार घेतला, त्याचे कारण सांगा. त्याचं उत्तर असं आहे: 4 सुनांनी अवतार घेतला त्याचे कारण धर्मासाठी. त्याच्यातला प्रश्न 4 असा विचारला होता की तयांना कोणी वन दिले, त्यांची नावे सांगा. त्याचं उत्तर असं आहे: तयांना वन दिले त्यांची नावे ऋषीमुनी, श्री अत्रि मुनी आणि कपिल मुनी. अशी प्रतिस्पर्धी आम्हाला शाहिराने जो प्रश्न विचारला होता त्याची आम्हाला मिळालेल्या उत्तरानुसार हे उत्तर आम्ही दिलेले आहेत. पंचवाग्बाप योग्य तो निर्णय घेतीलच. धन्यवाद. सिंह गर्जना करा मर्दानो, सिंह गर्जना करा मर्दानो, रणी वैऱ्याला धडकवूया, आणि वैराला धडकवूया. उठा हरणास वीरानो, आज हे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, आमची वेळ संपलेली आहे. आम्ही बारी काढत आहोत, लक्ष असू द्या. वर चढ बारी करून दाव, माहू गावात तुमचे होऊ दे नाव. शाहीर हा, शाहीर वर चढ बारी करून दाव, माहू गावात तुमचे होऊ देणार. प्रश्नाला उत्तर देईन रे. शाहीर प्रश्नाला उत्तर देईन रे. या आमच्या आता मागून प्रश्नाला उत्तर देईन रे.